गेली 18 वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये। या महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे कोकणवासीय संतप्त आहेत। अनेक मंत्र्यांनी काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी डेडलाईन दिली, वारंवार ग्वाही देखील दिली। अनेक मंत्र्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आश्वासनं देखील दिली, मात्र परिस्थिती जैसे थेच आहे। आता पावसाळा तोंडावर आला तरी नागरिकांना पुन्हा त्याच यातना भोगाव्या लागतील, अशीच काहीशी परिस्थिती झालेली आहे। आणि याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला 18 वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय। पावसाळ्यापूर्वी हा महामार्ग सुस्थितीत असेल असं आश्वासन केंद्र आणि राज्य सरकारने दिलंय। मात्र नेमकी काय परिस्थिती आपण पाहू शकताय। आपण जे दृश्य पाहताय ही आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती माणगाव आणि इंदापूरला जे बायपास सुरू आहे त्या कामांची। अनेक वर्षांपासून हे बायपासचं काम पूर्णपणे ठप्प अवस्थेत आहे आणि त्यामुळे माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। पाऊस तोंडावरती आलेला आहे। कोकणामध्ये गणेश उत्सवाच्या लगबगीला देखील सुरुवात होईल। अशात पावसाळ्यापूर्वी हा रस्ता सुस्थितीमध्ये येण्याचे अजिबात चिन्ह दिसत नाही आहेत। राज्याचे मुख्यमंत्री असतील, सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांच्याकडून वारंवार या महामार्गाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र ते आश्वासन पूर्णच होत नाही। त्यामुळे या वर्षी देखील पावसाळ्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरना प्रवास करताना कोकणवासी यांना नरक यातना भोगाव्या लागणार की काय अशी शंका निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। 18 वर्ष बायपास जर होत नसेल तर त्याचं कारणही या माणगावकरांना समजून येत नाहीये किंवा इथल्या जनतेला कळून येत नाहीये की नेमकं कुठे घोडा अडलेला आहे यांचं आणि काय आहे का फक्त मलई खाण्यासाठी ते असं ठेवलेलं आहे हेही देखील कोणाला कळत नाहीये। तर आमची कळकळीची विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपण हे जे आज जे तुम्ही आलात माणगावमध्ये आणि लोकांना जे विचारताय की काय काय झालं हे तुमचे खरं तर आम्ही आभार मानतो आणि याच्यातून काही जर सुटका होत असेल आणि जर यांना प्रशासनाला आणि शासनाला जर जाग येत असेल तर मी एकदम आभार मानीन आणि ह्या माणगावची कोंडी सोडवावी एवढं मी नक्कीच सांगेन। आणि आग्रहाची विनंती आहे सगळ्या माणगावकरांच्या वतीने की ही कोंडी आम्हाला सोडवून आम्हाला एक मोकळा श्वास घेण्याचा अधिकार जो आमचा आहे तो आम्हाला द्यावा। प्रत्येकदा या वर्षा पावसाळ्याच्या पूर्वी हा रस्ता पूर्ण होईल असे करून 18 वर्ष पूर्ण झाली, पण आतापर्यंत रस्ता पूर्ण झाला नाही। आता कोलाडचा ब्रिज चालू आहे, इकडे लोणेरेचा ब्रिज चालू आहे, टेंपाळीचा ब्रिज चालू आहे। इथं माणसांना जगणं मुश्किल झालेलं आहे। आसपासच्या लोकांना आणि प्रवाशांना इथे नको झालेला आहे। रोज ऍक्सिडेंट होत आहेत, प्रचंड मनुष्यहानी होते। त्याचं राजकारणी लोक असतील, प्रशासन असेल, यांना काही पडलेलं नाही। रस्त्याची अनेक कामं बाकी आहेत, अनेक त्यांना पर्याय देता येतील, पण कोकणवासीय शांत असल्यामुळे, कोकणवाचा कोणी वाली नसल्यामुळे इथं कोणीही काही करत नाही। 18 वर्ष फक्त आश्वासनं, नवीन कॉन्ट्रॅक्टर, नवीन टेंडर आणि त्यामध्ये हा रस्ता पूर्ण रखडलेला आहे। आज 8 दिवसात 6 जण मृत्युमुखी पडले। त्याला मेन कारण काय आहे? इथलं बायपासमुळे होणारी ट्रॅफिक। मला तर वाटते बहुतेक कोकणकरांकडे दुर्लक्ष असेल, गडकरी साहेबांचा असेल किंवा इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटत असेल की कोकणचा विकास न झालेला बरा आहे, त्यामुळे हे कोकणचा रोड होत नसेल। त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की आम्ही ज्यांना जे मतदान केलंय आम्हाला आता लाज वाटते की आम्ही ह्या लोकांना मतदान केलं, इथल्या नागरिकांनी ह्या लोकांना मतदान केलं। मला तर ह्या गोष्टीचं खंत वाटतं की आम्ही कुठेतरी चुकलो की आम्ही ह्या लोकांना निवडून दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।